मी नाव घेतो. एक चांगली गोष्ट सांगा आणि एक टाळायला हवी अशी गोष्ट. देवेंद्र फडणवीस. मैत्रीसाठी एकदम मजबूत माणूस आहे. हां. त्याची ही चांगली गोष्ट. आणि वाईटासाठी तर मग त्याचं काम त्यानं आता किती लोकांच्या फायली भरून ठेवल्या काय माहीत काय काय करताय. सगळेच परेशान आहेत. ठीक आहे. शरद पवार. पवार साहेबांबद्दल मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही कारण ते फार मोठे आहेत. काय कळले नाहीत? मलाच कळलं नाही. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे साहेबांचं ते पण एक सभ्य व्यक्ती आहे. हां. पण त्यांचंही राहुल गांधी सारखंच काम आहे. खाली त्यांचेही लफडेच फार आहेत. संजय राऊत. त्यांनी आता स्वर्गाकडून नरकाकडे पुस्तक काढलेलं आहे. आता ते पुस्तक माझं वाचणं चालू आहे. नाना पटोले हे महाविकास आघाडीचे विलन आहेत असं ठरवण्याचा खूप प्रयत्न झाला, तुम्हालाही माहिती आहे. खरं तथ्य आहे त्याच्यामध्ये. माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला संधी ह्या गोष्टी बघणं, याला कोणी विलन म्हणत असेल तर मी ही विलनगिरी वारंवार करेन. 12वीत पास झाल्यानंतर मी एअरफोर्सच्या याच्यामध्ये एक्झाम दिलं, त्याच्यात मी पास झालो. मग तुम्हाला एअरफोर्समध्ये जायचं होतं? मला मिलिटरी जॉईन करायचं होतं. काय सांगताय? हां. आणि राडे केलेत कधी? ते तर काय त्यावेळेस कॉलेजमध्ये राडेच करायचे असतात. आणि म्हणजे बंडखोरी कुठून आहे मला जाणून घ्यायचंय. कॉलेजचं शिकले धडे आम्ही. हां. आणि तिथूनच ही सुरुवात झाली. कधी असं वाटलं की आपण उगाच सोडली भाजप? मला अत्यानंद आहे, मी तुम्हाला सांगतो. विलासरावांचा खूप मोठा प्रभाव तुमच्यावरती राहिलेला आहे. काय किस्से सांगू शकाल त्यांचे तुमच्या? विलासरावजी त्यांचा जो काही एक नवरत्नाचा दरबार त्यांच्याकडे पण एक होता. हां हां. संध्याकाळी सगळे रात्री उशिरा काही लोक जमायचे आणि मग त्यांच्या याच्यामध्ये बसून हास्यकलोट चालायचा आणि सगळ्या दिवसभरातल्या या तणावातून बाहेर यायचं, रिलॅक्स व्हायचं. ही एक पद्धत त्यांची फार चांगली होती. ज्या दिवशी मला संधी मिळाली महाराष्ट्रात, तर विलासराव यांचं जे कामकाजाची पद्धत होती ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये अंमलात आणू आणि या महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊ हे माझं स्वप्न आहे आणि मी बिलकुल त्याला पूर्ण करेन. कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या एका शेतकरी कुटुंबातून आलेला एक उमदा तरुण, प्रस्थापित घराण्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होतात. भल्या भल्यांना शिंगावर घेण्याची ताकद ठेवतात. आक्रमक, निडर, स्पष्ट वक्ता आणि बेधडक असं व्यक्तिमत्व म्हणजे नाना पटोले. नाना पटोले यांच्या परखड आणि रोखठोक बोलण्यासाठी ते ओळखले जातातच, पण शेतकरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नाना म्हणजे यारों के यार, दिलदार मित्र, कुठल्याही प्रश्नाला भिडण्याची ताकद ठेवणारे नेते. पण गेल्या काही दिवसापासून विजनवासात गेलेले नाना आज आपल्या स्टुडिओत आपल्या समोर आहेत. नाना, माझा प्रश्न अगदी थेट आणि साधा सरळ आहे. स्वागत तुमचं. आज काँग्रेसची अवस्था त्या बाणाच्या शय्येवर पडलेल्या भीष्मासारखी झाली आहे. अशा परिस्थितीत नाना आहेत कुठे? महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हे जसं मृत पावलेलं असं तुम्ही जे सह्यावर आहे असं तुम्ही म्हणालात. मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी मी महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष झालो आणि त्या दिवशीच मी म्हणालो की महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष मी करेल. आणि मी काही माझ्या आयुर्भावात नाही बोललो होतो, कारण की राज्यामध्ये मी विधानसभेचा आमदार म्हणून जेव्हा फिरत असताना, म्हणजे गेले अनेक वर्ष मी आमदार म्हणून या महाराष्ट्रात काम करतो आहे, तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाहत असताना काँग्रेस हा तळागाळातला सामान्य जनतेचा पक्ष राहिलेला आहे आणि त्यांच्या भरोश्यावर मी ते वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचे रिझल्टही आपण लोकसभेत पाहिले. विधानसभेत काय झालं त्याचं आता सुप्रीम कोर्टात केसेस चालले. ते आमचा आक्षेप जो आहे मतदान वाढवण्याचा, 6 वाजताच्या नंतरची जी मतदान जे झालेलं आहे त्याचं आम्हाला सगळी माहिती आम्हाला पाहिजे असं आम्ही निवडणूक आयोगाकडे केलं. पण ते निवडणूक आयोगाने वेळ कायदा बदलवला आणि त्याच्या माध्यमातून ते सगळ्या गोष्टी लपवल्यात. पण सुप्रीम कोर्टाकडून माननीय सुप्रीम कोर्टाकडून आमच्या अपेक्षा आहेत ते खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं झाल्याशिवाय राहणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात काँग्रेस हा न संपणारा पक्ष आहे. आज आत्ता आमचे नवीन अध्यक्ष झाले तर त्यांना 4-5 महिने झालेत. ते काम करायचा प्रयत्न करतात आहेत. यश येईल, आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. पण सातत्यानं असं का होतं की आता नवीन प्रदेशाध्यक्ष झाले, त्या प्रदेशाध्यक्षांबद्दल सुद्धा पुन्हा नाराजी, पुन्हा आता त्यांच्यासोबत निवडणुका नाही लढवायच्या, त्यांना बाजूला करायचं, हे याची सगळी पुन्हा चर्चा सुरू आहे. हे मंथन सुरू आहे काँग्रेसच्या अंतर्गत? नाही, मला आता कारण की मी जेव्हा
हायकमांडची परवानगी घेऊन जेव्हा मी आपल्या जिल्ह्यात वापस गेलो तर त्याच्यामुळे केंद्र आणि राज्यात नेमकं काय चालल्या घडामोडी त्याची मला माहिती नाही आहे. पण मला असं वाटतं की आत्ता ते आलेले आहेत, नवीन 4 महिने झालेले आहेत त्यांना. मला असं वाटतं की आत्तापासून असं कोणी काही खेळी करत असेल तर ते काही बरोबर नाही आणि त्यांना संधी द्यावी. आणि आता प्रत्येकाचं काम करायची पद्धत आहे. तुम्ही माझा परिचय देत असताना सांगितलं की आपलं जे काम होतं, काम करायची पद्धत आहे, प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते. नाना पटोलेच राहील. त्याचा डुप्लिकेट कधी होऊ शकणार नाही आणि मी विलासराव देशमुख होऊ शकत नाही. कारण की त्यांचं एक प्रत्येकाचं कॅलिबर, प्रत्येकाचं वागणं, स्टाईल, काम करण्याची पद्धत ह्या वेगळ्या असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही आत्ता वाटत असेल वातावरण, पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच हा सगळ्यात मोठा पक्ष पुढच्या काळात पाहायला पण हे थोपवणार कोण? आउटगोईंग थांबतच नाहीये ना. आउटगोईंगही थांबत नाहीये, पराभव सुद्धा ती मालिका थांबत नाहीये. या सगळ्यातून उभारी कशी द्यायची आणि देणार कोण? आता हायकमांडनी जे निर्णय केलेले आहेत त्या निर्णयाचा विरोध करायचं काही कारण नसतं. हं. त्यांनी पण हर्षवर्धन सपकाळामध्ये काही पाहिलं असेल, त्याच्यामुळे त्यांची नियुक्ती त्यांनी केलेली आहे. त्यामुळे हायकमांडला आपल्यापेक्षा जास्त कळतं आणि त्याच्यामुळे आत्ता जी काही सुरुवात आहे त्यांची सपकाळांची, त्याच्यामुळे आत्तापासून त्यांच्याबद्दलचं अशा पद्धतीचं विश्लेषण यावं हे काही बरोबर होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांना काही काळ काम करू दिलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही राष्ट्रीय पातळीवर जाण्याचा काही विचार करताय? नाही, मला म्हणाले होते राहुलजी की तुम्ही आता तिकडे नाही तर मग इकडे या. पण मी तुमचं मन कुठं रमतं? दिल्लीत रमतं की मुंबईत रमतं? हा नेहमीच सगळ्या नेत्यांना प्रश्न मला विचारला जातो. महाराष्ट्रातच चांगलं वाटतं आणि म्हणून मी दिल्लीतून किसान काँग्रेस सोडून मी राज्यात आलो होतो. बरं. खरं तर तुम्ही ज्या परिस्थितीतून आला होतात काँग्रेसमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही संघर्षाचाच काळ सगळा संघर्ष करूनच आलात काँग्रेसमध्ये आणि तिथून सगळा संघर्षाचा काळ सुरू आहे. मधला एक सत्तेचा काही काळ सोडला तर तुम्हाला कधी असं वाटलं की आपण उगाच सोडली भाजप? मला अत्यानंद आहे, मी तुम्हाला सांगतो. हं. कारण की मी 2.5 वर्ष 56 इंचीच्या नरेंद्र मोदीचं सरकार जवळून पाहिलेलं आहे. हं. आणि डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं 2014मध्ये त्यांनी जेव्हा देशामध्ये जे एक वातावरण सुरू झालेलं होतं आणि नरेंद्र मोदीच प्रधानमंत्री हवेत अशा पद्धतीचं एक वातावरण निर्मिती त्या काळात निर्माण झालेली होती आणि त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी सांगितलं की नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले तर या देशासाठी घातक होणार आहे, या देशाचं नुकसान होणार आहे. पण आपल्याला जेव्हा जवळून कोणत्या गोष्टी बघतो त्याच्यानंतर कळतं आणि जेव्हा देशामध्ये बहुमताचं सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आल्यानंतर त्यांनी GSTचा कायदा जो आणला, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवून, त्यावेळेस मला कळलं की डॉक्टर मनमोहन सिंग साहेब एक अर्थतज्ञ व्यक्ती, त्यांनी या पद्धतीचं वक्तव्य का बोलले असतील तेव्हा ते कळलं आणि आज त्याचा सगळ्या देशातला सर्वसामान्य माणूस त्याचे परिणाम भोगतो आहे. आणि त्याच्यामुळे आता कालचं पाकिस्तान भारताचं युद्धही आपण पाहिलं तर व्हिडिओ गेम झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे ट्रम्पनी सांगायचं, घरातल्या एखाद्या मोठ्या माणसानं सांगायचं आणि ते लहान पोरं व्हिडिओ खेळतात आणि ते बंद करून टाकतात युद्ध एकदम याच्यावर आल्यानंतरही. तर त्या पद्धतीची ती परिस्थिती झाली. आपल्या देशाच्या सैन्याने हिमतीने ताकदीनं पाकिस्तानला नामोहरम करण्याचा सगळा प्रयत्न केला. पण जे युद्धविराम झालं आणि त्याच्यानंतर देशाचे विदेश मंत्री त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं की आम्ही त्यांना सगळं पाकिस्तानच्या प्रमुखांना सांगून आम्ही या पद्धतीचं केलं, तर ते एक संशयाचं एक स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. त्यामुळे GST आणि आताचं युद्ध या सगळ्या गोष्टी पाहिल्यात तर नरेंद्र मोदीचं सरकार हे देशासाठी फायद्याचं नाही, देशाच्या संरक्षणासाठी नाही, हे देशासाठी घातक आहे असं चित्र आता जनतेला वाटायला लागलं. महाविकास आघाडीचं आजचं स्टेटस काय? महाविकास आघाडी आहे, ॲक्टिव्ह आहे, इनॅक्टिव्ह आहे? नाही, आता तर मिटिंगाच झाल्यात नाही आमच्या कुठल्या, त्याच्यामुळे तर चर्चे पण नाही आहे. प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पातळीवर काम करत आहे. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेव्हा निवडणुका येतील त्यावेळेस जेव्हा आम्ही सगळेजण बसू
आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये विलास एक गोष्ट असते की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या मतानं, कारण ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि मग कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मताप्रमाणे त्या त्या जिल्ह्यामध्ये ज्या त्या तालुक्यामध्ये ते निर्णय घ्यावा लागतात. हे आताच नाही, हे आम्हीच महाविकास आघाडीने उद्या महायुतीचं जे सरकार महाराष्ट्रात आहे ह्याही सरकारमध्ये तुम्हाला ते चित्र पाहायला मिळणार आहे. म्हणून महायुती तुटली असं म्हणू शकणार नाही किंवा आता महाविकास आघाडीबद्दलचं आपल्याला कुठलंही वक्तव्य करायचं काही कारण नाही. पण आता महाविकास आघाडीतून ही निवडणूक लढली पाहिजे पुढची, कार्यकर्त्यांची बळ देणारी, कारण तुम्ही नेहमी स्वबळाच्या भाषेचे समर्थक राहिलेले आहात. म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुमचं मत काय? मी तुम्हाला त्याचं उत्तर, तुम्ही मला हा प्रश्न विचारणार म्हणून मी पहिलेच त्याचं उत्तर दिलेलं आहे की ते प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हां, त्या त्या पातळीवर हे निर्णय घेतले जातील, ते राज्य पातळीवर घेतले जाणार नाही. बरं. त्याच्यामुळे आता त्याच्यावरचं मी म्हणलं की आम्ही एकत्रित लढू, पण मग उद्या समजा त्या जिल्ह्यामध्ये म्हणले की नाही लढायचं आहे, त्यांच्या कार्यकर्त्याने असेल की आमच्या कार्यकर्त्याने असेल, तर आमचं महाविकास आघाडी तुटली असं काही वक्तव्य करायचं कारण नाही. तुम्ही आता सरकारमध्ये बसले लोक रोजच भांडून एकमेकाचे रोजच कपडे फाडताना आपण या सरकारमध्ये पाहतो, महायुतीचं जे सरकार आहे ते, त्याच्यामध्ये आता हे वक्तव्य यायला लागलेले आहेत की आम्ही स्वबळावर लढू, आम्ही हे करू. अजित पवाराचं स्टेटमेंट वेगळं येतं, एकनाथ शिंदेचं वेगळं येतं, मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट येतं की नाही आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय करू. तुमचं काही ठरलंय की नाही? हे अजून आमचं नाही ठरलं. नाही ठरलंय. पण नाना पटोले हे महाविकास आघाडीचे विलन आहेत असं ठरवण्याचा खूप प्रयत्न झाला, तुम्हालाही माहिती आहे. खरं तथ्य आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला असं वाटतं सोबळावरच काँग्रेस बघा, ऊर्जित अवस्था येऊ शकते? एक असं आहे, मला एक गोष्ट या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगायचं आहे की आम्ही तिघही एकत्रित याच्यासाठी झालो की भाजप आणि त्यांच्या महायुतीला थांबवण्यासाठी. आता हे सगळं करत असताना सोबत राहून किंवा एकटं लढून या महायुतीला थांबवता येईल का, हा प्लॅन प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पातळीवर करत असतो. मला वाटत होतं की काही जागा आम्ही लढलो तर त्या आम्हाला या महाविकास आघाडीला फायद्यात राहील आणि महायुतीला त्याचं नुकसान होईल असं मला वाटत होतं. म्हणून मी जागा आम्हाला किती पाहिजेत काय असं त्याच्यावरून अनेकदा वाद झाले. तुमचं म्हणणं खरं झालं की खोटं झालं? काय ते झालं ना, खरं झालं. त्याच्यामुळे आम्ही ज्या जागा मागितल्या त्या जागा आम्हाला मिळाल्या असत्या तर निश्चितपणे महाविकास आघाडीचा फायदा झाला असता. पण तुम्हाला विलन का ठरवण्याचा प्रयत्न झाला? कसं आहे, पहिले तर हिरोला पण विलन ठरवलं जातं, विलन मागच असतात. हिरोच असतो. त्यामुळे ज्या गोष्टी होतात त्याला काही नाही, आपण प्रामाणिक आहो आणि आपण आपल्या या सगळ्या व्यवस्थेबद्दल आपल्या पक्षाबद्दल आपण प्रामाणिक आहोत, तर कोणाला घाबरण्याचं काही तुम्ही तुमच्या पक्षासाठी आग्रही होतात म्हणून विलन ठरला? स्वाभाविक आहे ना, तेच सांगत आहे मी. त्याला काही अडचण नसतं. आखरी माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला संधी ह्या गोष्टी बघणं, याला कोणी विलन म्हणत असेल तर मी ही विलनगिरी वारंवार करेल. माझ्या पक्षाच्या हिताची लढाई मी नेहमी लढत राहील आणि एक ना एक दिवस मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळात 29मध्ये माझा पक्ष या महाराष्ट्रातला राज्यामध्ये सुद्धा आता लोकसभेमध्ये आम्ही 1 नंबर आहोत, उद्याच्या काळात विधानसभेतही 1 नंबर आम्ही बनवू आणि महाराष्ट्रामध्ये नानांच्या नेतृत्वात? नाही, ते हायकमांड डिसाईड करेल. बरं. पवारसाहेब जेव्हा असं म्हणतात की आता पुढच्या पिढीने ठरवायचं काय करायचं, निर्णय काय घ्यायचा, सत्तेत जायचं की विरोधात बसायचं, आता मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही आहे, अर्थ काय घ्यायचा महाराष्ट्राने? एक बघा की प्रत्येकाला एक वय या मर्यादा असतातच. पवारसाहेबांना वाटत असेल की आता माझं वय झालेलं आहे, उद्याची लिडरशिप त्यांना जे काही उभी करायची असेल त्यांच्या पक्षात त्याबद्दलची ती चिंता ते व्यक्त करणं त्यांना स्वाभाविक आहे. जसं सोनियाजी या आमच्या नेत्या होत्या, पण सोनियाजीची तब्येत, वय या सगळ्या गोष्टीचं कारण देऊन राहुलजींना पुढं केलं. तर म्हणून हे तर आखरी हे चालतच राहणार आहे, निसर्गाचा नियमच आहे. पवारसाहेबांना वाटतं की आता नवीन पिढीला ते हवी संधी, तर त्यांना ते म्हटलं तर त्याला काय वावगं ठरणार आहे. जर त्यांच्यातले काही लोक आजही म्हणत असतील सत्तेसोबत जावं, महाविकास आघाडीचं काय?
काँग्रेस पक्षाला हं, या सगळ्या गोष्टीची चिंता करायची कारण नाही. हं. त्यामुळे कोण काय निर्णय घेतील त्यांना ते स्वयं नेतृत्व त्यांचं आहे, त्याच्यामुळे त्यांचे निर्णय त्यांनी घ्यायचे आहेत. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आता देणं काही कारणच नाही. पण ही ही चिंता नाहीये का की महाविकास आघाडीचं काय होईल जर ते भाजपसोबत गेले, सत्तेसोबत गेले तर? हे चिंता कशाला करायची? आता उद्या आमचे मित्र देवेंद्र फडणवीस सांगतात हं, की उद्या भाजप सोबळावर सत्तेत येईल, हं, तर मग महायुतीचं काय होईल असा प्रश्न विचारला जाईल का? हं, नाही. आखरी मूळ प्रश्न असा आहे की प्रत्येक पक्षाला स्वतःच्या भरोश्यावर उभं व्हायची क्षमता असलीच पाहिजे, ते विचार ठेवलेच पाहिजे, त्या पद्धतीचं काम केलं पाहिजे. त्याला कोणाचा विरोध करायचं काही कारण नाही. हं. ही काही कायम काही व्यवस्था नसतात, महायुती वगैरे, महाविकास आघाडी वगैरे. या वेळेप्रमाणे त्यावेळेचे निर्णय घेण्याचा समविचारी पक्षांना जेव्हा जी संधी मिळते त्याच्या आधारावर हे निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे त्याला चिंतेचा भाग आहे असं कोणी म्हणत असेल तर मला तर वाटतं की ते काही वावगं ठरणार नाही. बरं. राजकीय सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललो. मला काही तुमच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या राजकीय परिस्थितीतून इथपर्यंत आलात, राजकारणातला जो प्रवास केला, एका सामान्य कुठली राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला नाहीच आहे. म्हणजे तुम्ही सामान्य कुटुंबातून आलेले आहात. एका शेतकरी कुटुंबातून तुम्ही आलेले आहात. तुम्हाला राजकारणात काय यावं वाटलं आणि तुमचा आयडॉल कोण होता? बघा, मी अनेकदा सांगितलं की मी कॉलेजमध्ये शिकत असताना म्हणजे विशेष करून 12वीमध्ये मी पास झालो. 12वीत पास झाल्यानंतर मी एअरफोर्सच्या याच्यामध्ये एक्झाम दिलं, त्याच्यात मी पास झालो. एअरफोर्समध्ये? हां. म्हणजे तुम्हाला एअरफोर्समध्ये जायचं होतं? मला मिलिटरी जॉईन करायचं होतं. काय सांगताय? हां. हां. मी त्याच्यात पास झालो आणि पण मिलिटरीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुमच्या गार्जियनचं त्याला संमती पाहिजे. हं, हं. फॉर्म देतात. मी फॉर्म घेऊन माझ्या वडिलाकडे गेलो. तर माझे मोठे भाऊ पोलीसमध्ये आणि आणि मी जो होतो मी मिलिटरीत जात होतो. तर स्वाभाविक आहे वडिलाला एक काश्मीरला आणि दुसरा कन्याकुमारीला आणि वडिलांनी सांगितलं की आम्ही काशीला चाललं जातो. आणि तिथून मला असं वाटलं की आई वडिलांना वाटतं की मुलगा आमच्याबरोबर राहायला पाहिजे. हं. आणि मग मी विचार केला, मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. मग कॉलेजमध्ये ॲडमिशन तिथंच ते सगळं फाडफूड करून टाकलं हं. आणि संमतीपत्र दिलं नाही, जॉईन झालं नाही, तर संपला विषय. मग ते झाल्यानंतर मला असं वाटलं की मी असं याच्यामध्ये जगणार नाही. मी लोकांसाठी माझा उपयोग ठरावा आणि मी त्या पद्धतीचं जगावं, अशा पद्धतीचं माझं पहिल्यापासून बाणा होता. आणि मी कॉलेजमध्ये गेलो त्यावेळेस कॉलेजमध्ये निवडणुका होत्यात हं. आणि निवडणुकीमध्ये भाग घेतला. NUCIमधून तिथं सुरुवात केली आणि कॉलेजच्या प्रत्येक निवडणुका आम्ही 3 वर्ष जिंकत आलो. हं. मी स्वतः UR बनायचो, मग कधी अध्यक्ष व्हायचो कॉलेजमध्ये. आणि राडे केलेत कधी? तिथं काय त्यावेळेस कॉलेजमध्ये राडेच करायचे असतात. आणि म्हणजे बंडखोरी कुठून आहे मला जाणून घ्यायचंय. नाही, नाना बंडखोर आहेत, पण ती बंडखोरी कुठून आहे? हे कॉलेजतूनच शिकले धडे आम्ही. हां. आणि तिथूनच ही सुरुवात झाली. कारण की वडिलांना वाटत होतं की मी त्यांच्याबरोबर राहावं, आईला वाटत होतं मी त्यांच्याबरोबर राहावं आणि म्हणून मग मी त्यांच्याबरोबरच राहायचं. पण असं जगायचं नाही, हं. जगायचं दुसऱ्यासाठी हा बाणा नेहमी राहिला. आणि त्यामुळे कॉलेजमध्ये नेहमी मारपीट, लढाई असं काम सुरू झालं आणि त्याच्यामुळे जो दबदबा तिथून झाला आणि बंडखोरी जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 12 वर्षानंतर लागल्यात हं. 92ला, मी त्यावेळेस कॉलेजमधून निघालो, माझं लग्न झालं आणि जानेवारीत लग्न झालं आणि जूनमध्ये लग्न झालं. हं. जूनमध्ये लग्न झालं 91मध्ये. आणि लव्ह मॅरेज की अरेंज? नाही आई वडिलांनी सांगाल तिथं आई वडिलाबरोबर राहायचं तर मग काय कुठलं हातातलं वगैरे ना. आणि मग जूनमध्ये लग्न झालं आणि जानेवारीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आणल्या आणि तिथूनच मला लोकांनी इंडिपेंडंट उभं केलं. हं. लोकांनी इंडिपेंडंट उभं करून मला जिल्हा परिषदमध्ये निवडून आणलं आणि तिथून माझा हा राजकीय प्रवास सुरू झाला. बरं. आणि तिथून आल्यानंतर मी विधानसभेला जेव्हा 99ला आलो हं. त्यावेळेस मला खरं तर माझे राजकीय गुरु झाले ते विलासराव देशमुख साहेब. हं.
आणि इथं आल्यानंतर त्यांचा कामकाजाचा पगडा, त्यांचं लोकांची काम करण्याची जी पद्धत होती, लोकांना भेटण्याची पद्धत होती, विषय मांडण्याची पद्धत होती, या सगळ्या गोष्टीचा पगडा माझ्यावर पडला. आणि मग स्वाभाविक आहे की मला त्यांचं मार्गदर्शन हे सातत्यानं मिळत गेलं आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मला अनेकदा मदत केली. तुम्हाला मंत्री करणार होते, तो किस्सा सांगू शकता? मंत्री एकदा नाही दोनदा माझं नाव पाठवलं. हां. माशी कुठे शिंकली ते पण सांगा. माशी ते आमचे प्रफुल्ल पटेल आमचे मित्र ते दिल्लीमध्ये अहमद पटेलचे खास होते हां. आणि त्याच लेवलवर कार्यक्रम व्हायचे. ते माननीय सोनियाजीकडे ते यादीच जायची ना, माझ्या नावाच्या व्यतिरिक्त जायची आणि तिथंच झालं. पण जे होतं चांगल्यासाठी होतं असं म्हणायला काही हरकत नाही. पण मी मंत्री नाही झालो विलासरावांच्या मंत्रिमंडळात, तरी मला जे काही सहकार्य, जो काही आशीर्वाद विलासरावांचा भेटत होता तो मी कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या कामाची पद्धत, ज्या दिवशी मला संधी मिळाली महाराष्ट्रात, तर विलासराव यांचं जे कामकाजाची पद्धत होती ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये अंमलात आणू आणि या महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊ हे माझं स्वप्न आहे आणि मी बिलकुल त्याला पूर्ण करेल. विलासरावांचा खूप मोठा प्रभाव तुमच्यावरती राहिलेला आहे. काही किस्से सांगू शकाल त्यांचे, तुमच्या जे सांगू शकाल? अगं बघा, विलासरावांचं एक विशेषता मी तुम्हाला सांगतो आणि ते सगळ्या अलीकडच्या सगळ्या पॉलिटिक्समध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी, राजकारणात काम करणाऱ्या सगळ्यांनी त्याने ध्यानात ठेवलं पाहिजे. जनतेचे प्रश्न आहेत त्याला पोटतिडकीने सोडवलेच पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे इथपर्यंत, आणि त्याच्यासाठी विलासराव एकदम करायचे. पण या ताणातूनही मोकळं झालं पाहिजे, कारण की अखेरी हे सगळं ताण डोक्यावर कायम ठेवला तर माणूस जास्त दिवस टिकू शकत नाही, निर्णय घ्यायला कमी माणूस पडू शकतो. पण विलासरावजी त्यांचा जो काही एक दरबार, नवरत्नाचा दरबार त्यांच्याकडे पण एक होता. संध्याकाळी सगळे रात्री उशिरा काही लोक जमायचे आणि मग त्यांच्या याच्यामध्ये बसून हास्यकलोट चालायचा आणि सगळ्या दिवसभरातल्या या तणावातून बाहेर यायचं, रिलॅक्स व्हायचं. ही एक पद्धत त्यांची फार चांगली होती आणि म्हणून तुम्हाला विलासराव नेहमी फ्रेश वाटायचे, हसतमुखे दिसायचे. आखरी लोक आपल्याकडून आशा बघतात, लोकांच्या डोळ्यात अश्रू असते की आमचे प्रश्न सुटायला पाहिजेत, आमचे प्रश्न यांनी न्याय दिलं पाहिजे. तर कोणाकडून सोडवतील? जो माणूस स्वतः रडत आहे त्यांच्याकडून काही प्रश्न सुटू शकत नाही. बरोबर. आणि विलासरावांचा तो टवटवीत चेहरा हा महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. पण लोकांचे प्रश्न असतील तर त्याला पूर्ण अधिकाऱ्यांना त्या पद्धतीनं सांगून इशाऱ्यानं, आता तर इथं आपण या सरकारमध्ये पाहतो आहे रोज, आता माझे सिनियर सेक्रेटरी आमचे अनेक मित्र आहेत, त्यांना शिवा दिल्या जातात मंत्र्यांकडून, त्यांच्या लोकांकडून, काम नाही झालं, हे नाही झालं, ते नाही झालं, आणि अधिकाऱ्यांवर प्रेशर बिल्टअप केलं जातं, खोट्या काही कामं करायला लावले जातात. असं हे चित्र आपण या महाराष्ट्रात पाहतो. अधिकारी ऐकायला तयार नाही आता सरकारचं, अशा पद्धतीचं चित्र आहे. पण विलासरावच्या काळात तर तुम्ही बघा, अधिकाऱ्यांना विलासराव कधीच रागवत नव्हते, इशारा करायचे हे झालं पाहिजे, कमांड होती म्हणते. कमांड. तुम्ही काय करता रिलॅक्स होण्यासाठी? मी पण आमचे काही मित्र राहतात संध्याकाळी त्यांच्यासोबत बसायचं, सगळे राजकीय चर्चा नाही करायची. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या घरी पण विलासरावजवळून शिकलेलो. घरात गेल्यानंतर आपलं दिवसभर काम केलं, घरात गेल्यानंतर राजकीय वातावरणात नाही राहायचं, घरच्या परिवारामध्ये मिक्स होऊन जायचं. मी ते नाही, मी आता पारिवारिक आहो. घरच्यांसोबत घालवण्यात तुम्हाला ते घरात गेलो की मी आमचं राजकीय कपडे बाहेर सोडून जातो आणि मी घरात आपल्या लोकांमध्ये त्यांच्या घरात, एक आमच्या घरी तुम्ही पाहिलात, तुम्ही म्हणाल नाही की मी इतके वर्ष इथं आता राजकारणात आहे की एक आमदाराचं का खासदाराचं की एका पार्टीच्या अध्यक्षाचं घर आहे असं तुम्हाला नाही जाणवणार. आमच्या घरात अजिबात ते वातावरण आम्ही येऊ दिलं नाही. त्यामुळे काय झालं की मी मित्रामध्ये बसलो तर त्याच्यात व्हायचं हास्यखोलाट, नाही झालं तर घरी लोकांना आपल्या परिवारामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये राहून एकदम नॉर्मल जीवन जगायचं. तर त्याच्यामुळे आपोआप प्रेरणा मिळते, ताकद मिळते आणि माणूस दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागतो आणि लोकांचे प्रश्न सोडवायला आपल्याला क्षमता निर्माण होते. तुम्ही खवय्ये आहेत. आता खरं तर विदर्भातल्या माणसाला हा प्रश्नच विचारणं चुकीचं आहे की तुम्ही खवय्ये आहेत, पण नॉनव्हेजचे तुम्ही खूप चाहते आहेत. बिलकुल आहे. आता पण त्याच्यामध्ये आमच्या घरी काय झालं की माझी मिसेस अशी आहे की ती
देवधर्म फार मानते. हा. तिचं चतुर्थी, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार हे सगळे दिवस बंद असतात. आणि त्याच्यातही बुधवार, शुक्रवार, रविवार 3 दिवस त्याच्यातही काही चतुर्थी, एकादशी त्यामुळे जे काही वार तुमच्या वाट्याला उरतात. राहतात त्याच्यामध्ये राहायचं आणि नाही मिळालं तर मग आपलं आहेच सात्विक. बर, तुमच्याकडे एडका होता ते काय होतं? माझ्याकडे मी कॉलेज शिकत असताना मी एकटाच राहायचो. माझे वडील कृषी विभागात क्लास 2 अधिकारी होते. हम्म. मोठा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर होता. हा. आणि हे दोघेही बाहेर यायचे. शेतीची जबाबदारी माझी होती. तर मी शेतीवर कॉलेज शिकत असताना मी शेतीवर काम करायचो. नांगर वगैरे सगळं काम मी केलेलं आहे. मग नंतर ट्रॅक्टर घेतला. पण त्यावेळेस मग आमच्याकडे ते मेंढी चारणारी लोक यायचेत. ते राजस्थानी. त्यांचे आम्ही ते मेंढ्या तिकडे आमच्या शेतात बसवायचं. जे शेतीच्या खात त्या ठिकाणी निर्माण व्हावं म्हणून. तर एक पिल्लू आम्हाला त्यावेळेस त्या मेंढपाळाने दिला होता. तो एडका झाला. आता तो एडका झाला, तो इतका बदमाश असतो तो. तो त्याला शिंग फुटतात, एडक्याला शिंग फुटतात. तो सगळ्यांना मारायचा, कोणाशी फाईट करायचा. आता तो गावात सगळ्या लोकांना त्रास द्यायचा. तर सगळा आरोप माझ्यावरच यायचा की तुमच्या एडक्याने मारला. हा मारलं. आणि मी घरून निघाला तर तो मला सोडायचाच नाही. मोटरसायकल होती माझ्याजवळ, त्या मोटरसायकलच्याच मागे धावत यायचा. त्याला मोटरसायकलवर बसवायला लावायचं. अशा पद्धतीचा तो एडका होता. पण त्यांनी लोकांना इतका त्रास दिला की माझंच हालत खराब करायला निघाला. म्हणजे घरात एखादा बदमाश पोरगा असतो, बापाला त्रास होतो, त्याच्यासारखा तो त्रास होता. असा तो एडका होता आमचा. मग तो वयाप्रमाणे तो आम्ही त्याला कोणा खटकाला विकला नाही, पण त्याच्या वयाप्रमाणे तो मरण पावला. शेतीबद्दल तुम्हाला खूप आत्मीयता आहे. काय त्याच्या मागचं नेमकं कारण आहे की शेती तुम्हाला आनंद देणारी गोष्ट आहे? तो मी सुरुवातीला म्हणतो तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे का? त्याच्या मागचं कारण काय? एक बघा, मी तुम्हाला सांगितलं की मी साकोलीलाच माझं जवळपास 8वी 9वी 10वी 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन तिथंच झालं. म्हणून शेतीचं मी तेव्हापासून शेती करतो आहे. आमचं एक नदीच्या काठाला शेत आहे, त्याला आम्ही ऊस लावलेला होता. आता ऊस होता, कारखान्याने पहिल्या वर्षी नेला, पण दुसऱ्या वेळेस कारखान्याने घेऊनच गेला नाही. आणि ऊसाच्या शेतीमध्ये असं आहे की त्याला एकदा त्याचं वय झालं की त्याला कापूनही काही फायदा नाही. म्हणजे तो संपला, त्याला पेटवलं. आणि त्याला पेटवल्यानंतर मी त्यावेळेस 12व्या वर्गात होतो. मला ते पेटत असताना ते आग अजून पण मला दिसतं आणि आपलं हृदय रडतं, ते पण मला त्याच्यामध्ये अनुभव झाला. आणि शेतकऱ्याला एवढी मेहनत केल्यानंतर त्याचं पीक पेटवावं लागतं, ही जेव्हा भावना झाली आणि शेतकऱ्याचं दुःख काय ते कळलं. आणि मी तेव्हाच मानस केला की मी माझ्या आयुष्यात की मला शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका मी घेणार. आणि तेव्हापासून मी जिल्हा परिषदपासून, बँकेचा डायरेक्टरपासून आणि आमदार पर्यंत माझी ही लढाई कायम ठेवली. अनेक मोर्चे काढलेत, विधानसभेतील सातत्यानं प्रश्न घेतलेत. आपल्याला लक्षात असेल की एका अधिवेशनामध्ये धानाची पेंडी मी पेटवली. तेव्हापासून धान हा विषय महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे. आता सरकार पहिल्यांदा राजीनामा पण काँग्रेसमध्ये त्याला त्या धानासाठीच दिला होता. अशोक चव्हाणचं सरकार होतं. आता अशोक चव्हाण नाही आहेत, आमच्याकडे गेले तिकडे. ही जी काही व्यथा शेतकऱ्यांची आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज विदर्भामध्ये आपण पाहतो. धानच नाही तर कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, कांदा असेल, जे काही आज शेतकऱ्यांची ज्या पद्धतीनं हानी होते आहे. नैसर्गिक आपत्ती रोज येते. आता रब्बीमध्ये तर सगळ्या अवकाळी पावसाने सगळे पिकं नाहीशी झाली. पीक विमा हा नाममात्र, पीक विमा कंपन्यांना फायदा देण्याचं काम होतं आहे, हे पण आता काही सर्वश्रुत आहे. काही बीड जिल्ह्यामधल्या घटना पाहिल्यात की कसं तिच्यात माफिया उतरून कसं त्यांनी लूटपाट केलेली आहे, दोष घातलेला आहे, ते पण आपण पाहिलं. पण प्रामाणिक शेतकऱ्याला फायदाच मिळत नाही. नैसर्गिक आपत्ती आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार त्यांची चेष्टा करताना पाहतो. आणि
एक शेतकरी म्हणून मी आमदार खासदार काय काय झालो असेल, विधानसभा अध्यक्ष झालो असेल, पण शेतकरी माझा कधी मरू शकत नाही. तर तुम्ही मित्राच्या बद्दल सांगितलं, हे महाराष्ट्राला माहित आहे की मी सांगायची गरज नाही आहे. यारों के यार पण तुम्हाला म्हणतात, एक दिलदार मित्र. राजकारणाच्या पलीकडे मैत्री तुम्ही जपता. 2 अशा मित्रांबद्दल मला तुम्ही सांगा. एक आहेत राहुल गांधी. राहुल गांधींच्या मैत्रीबद्दल तुम्ही काय सांगाल? गांधी परिवारातलं जे मी पाहतो आता जवळ, आता मी त्या परिवाराशी एकदम, मग प्रियंकाजी असतील, राहुलजी असतील, सोनियाजी असतील, जे आहेत या तिघांना मी जोडून पाहतो. एकदम साधंपण, देशासाठी काम करण्याची पद्धत, मनमोकळेपणा, ही जी काही भूमिका आहे ती मला आवडतं. आणि म्हणून मी राहुलजीचा समर्थकही झालो. आणि मला त्यांच्या देशासाठी काम करण्याची जी पद्धत आहे आणि प्रामाणिकपणा आहे आणि त्यांचं साधेपणा आहे, हे मला आवडतं. आणि त्याच्यामुळे राहुलजींच्याबद्दल एवढंही, कारण की आता तशी लोक नाही आहेत. आता दिवसातून 3 ड्रेस बदलवतात. ते मी यांच्याबरोबर 2.5 वर्ष काम पाहिलं ते. पण आता विरोध जरी तुम्ही करत असला इथे, तर देवेंद्र फडणवीसांच्या तुमच्या मैत्रीचे किस्से खूप ऐकायला मिळतात. म्हणजे आता ही मैत्री काय, राजकारणाच्या पलीकडची ही मैत्री काय? बघा, देवेंद्र फडणवीस आणि मी राजकारणात, म्हणजे विशेष करून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही दोघंही एकत्रितच आमचं आगमन झालेलं आहे. त्यांना राजकीय वारसा आहे, मला नव्हता. बस एवढाच फरक एक त्याच्यातला आहे. ते इकडे महानगरपालिकेत गेलेत, मी तिकडे जिल्हा परिषदमध्ये आपल्या भंडारा जिल्ह्यात. ते इकडे आमदार आलेत, आम्ही दोघेही आमदार आलो. आणि ट्रेनमध्ये सुद्धा, कारण की आम्ही त्यावेळेस ट्रेननं यायचो सगळेजण. विदर्भ आमचं ट्रेन स्पेशल होतं. त्याच्यात आम्ही दर मंगळवार, बुधवार आणि अधिवेशनचा काळ आहे, आम्ही दोघंही एका कुप्यात आमचं रिझर्वेशन घ्यायचो. कारण की आम्ही दुसऱ्यांच्या, ते सगळे राष्ट्रीय लेवल आणि सगळ्या गोष्टीची चर्चा ते आमच्या दोघांच्या स्वभावातली नव्हती. तुम्ही राजकारणावर कधी चर्चा करायची? नाही ना, आम्ही कधीच केली नाही. आणि आम्ही कॉमन चर्चा करायचं, विकासाच्या बाबत चर्चा करायची, योजनांच्या बाबत करायचं, विदर्भाच्या विकासाची चर्चा करायची. आणि आमचं मैत्री कायम राहिली. सभागृहात ते दुसऱ्या बाजूने बसायचे, मी दुसऱ्या बाजूने बसायचो. पण आमचं दोघांची दोस्ती तशीच राहिली, आजही आहे. आजही आम्ही समोर बसवते असू तरी आमची दोस्ती कायम आहे. त्याच्यामुळे भेटल्यावर कधी राजकारणावर बोलत नाही, आम्ही दोघांचं ते चर्चाच होत नाही. आम्ही ते करत पण नाही. परवा माझी आई गेली, ते घरी आले, त्याच्यातही आमची कुठली राजकीय चर्चा नाही. आणि माझं व्यक्तिगत काहीच नाही ना. मला काही, माझ्या संस्था नाही, माझं काही कारखाने नाही, त्याच्यामुळे मला त्याच्यावरची काही चर्चाही करायची नाही. त्यामुळे त्यांच्याही संस्था नाही, त्यांचे काही कारखाने नाही, त्याच्यामुळे त्यांनाही करायची नाही. मी तुम्हाला अगदी थोडक्यात, मला आता जाता जाता हे सांगा, एक चांगली गोष्ट सांगायची, मी नाव घेतो, आणि एक अशी गोष्ट जी तुम्हाला वाटतं की टाळायला हवी, आपण त्याला वाईट नको म्हणायला, टाळायला हवी. मी नाव घेतो, एक चांगली गोष्ट सांगा आणि एक टाळायला हवी अशी गोष्ट. राहुल गांधी. एक बघा, राहुल गांधींचं साधेपण, देशासाठी काम करण्याची पद्धत, सर्वसामान्यांसाठी काम करण्याची पद्धत, ही त्यांची चांगली गोष्ट आहे. पण त्यांचा साधेपणाचा फायदा घेऊन काही लोक जवळ राहून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांच्यासाठी वाईट आहे. त्यांनी सतर्क राहायला पाहिजे. नरेंद्र मोदी. चांगली गोष्ट, मी त्या व्यक्तीमध्ये कुठली चांगली गोष्टच पाहिली नाही, त्याच्यामुळे मला कुठली प्रतिक्रिया द्यायचं काही कारणच नाही. बरं, टाळायला हवी अशी गोष्ट? टाळायचंच आहे. बरं, ठीक आहे. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस मैत्रीसाठी एकदम मजबूत माणूस आहे. त्याची ही चांगली गोष्ट. आणि वाईटासाठी तर मग त्याचं काम, त्यांना आता किती लोकांच्या फायली भरून ठेवल्या काय माहीत, काय काय करताय, सगळेच परेशान आहेत. ठीक आहे. शरद पवार. पवार साहेबांबद्दल मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही, कारण ते फार मोठे आहेत. का कळले नाहीत? मलाच कळलं नाही. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे साहेबांचं ते पण एक सभ्य व्यक्ती आहे. पण त्यांचं राहुल गांधीसारखंच काम आहे, खाली त्यांचेही लफडेच फार आहेत. त्यांचे सोबती काही. अजून एक मित्राबद्दल सांगा. संजय राऊत. त्यांनी आता स्वर्गाकडून नरकाकडे पुस्तक काढलेलं आहे. आता ते पुस्तक माझं वाचणं चालू आहे.
आणि त्यांचा नरकातला प्रवास तुम्हाला वाचायचा आहे म्हणजे. त्याचं वाचायचं अजून, ते वाचून झालं की प्रतिक्रिया देऊ. बरं. टाळायला हवी अशी गोष्ट. टाळलं तेवढंच चांगलं आहे. बरं, बरं. खूप खूप धन्यवाद नाना. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, सविस्तरपणे बोललात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनमोकळेपणाने बोललात. त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तुमच्यासारख्या सगळ्या या लढवय्या नेत्यांमुळे हा महाराष्ट्र निश्चितपणे एक आशेने बघतो तुमच्याकडे. शेतकरी इथला आशेने बघतो. विरोधी पक्षातला जो आवाज आहे तो अधिक बुलंद व्हावा या अपेक्षेसह तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा Thank आणि you. खूप खूप धन्यवाद. थँक्यू विलास. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या पाहुण्यांसह. तुर्तास धन्यवाद.